Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। आम्हाला अपेक्षा होती की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बंजारा समाजाला आवता होऊ घातलेल्या विधानसभेमध्ये न्याय देतील, परंतु तिथे आमचा भ्रमनिराश झाला। 10 महिन्यात 10 मिनिटाची सुद्धा मला भेट दिली नाही। उद्धव साहेबांना मी ज्या मुद्द्यावर राजीनामा दिला, मी 10 महिन्यापासून आपल्याला मी माझ्या मोबाईलमध्ये दाखवू शकतो की 10 महिन्यापासून मी वेळ मागत होतो। शेवटी एकदा मी उद्धव साहेबांना एक कडक मेसेज दिला आणि त्यानंतरही मला वेळ मिळालेली नाही। हे बघा, उद्धव बाळासाहेब ठाकरे। हां, मी वाचून दाखवू हरकत नसेल तर महंतांनी हा 9 ऑक्टोबरला मेसेज जो आहे तो पाठवलेला आहे। मी हवं तर असं पण दाखवते आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की साहेब जय महाराष्ट्र। बीजेपी कडूनही ऑफर आहे आणि त्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः फोन करून मला निमंत्रण दिलं। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा फोन करून निमंत्रण दिलेलं आहे आणि शेवटी निवडणुका आता मेरिट बेसच्या राहिलेल्याच नाहीत, इलेक्टिव्ह मेरिटचा काळ गेलेला आहे। हा काळ मी स्पष्टपणे सांगतो, हा काळ आहे बार्गेनिंगचा आणि बार्गेनिंग मध्ये फक्त पैसा चालतो आणि त्यांच्याकडे 5,000 कोटी रुपये 200-300 कोटी वाटण्यात त्याला काही मोठी गोष्ट नाही, ते पैसे वाटून निवडून येऊ शकतो। नमस्कार, मुंबई तक आलेला आहे पोहरा देवी मंदिर परिसरामध्ये आणि हा परिसर किंवा हा पट्टा यासाठी महत्वाचा आहे कारण की विधानसभा निवडणुकांमध्ये लोकसभा निवडणुकांप्रमाणेच बंजारा इथली जी मतं आहेत ती फार महत्वाची आहेत। लोकसभा निवडणुकांच्या वेळेला इकडे खरं तर जो सामना झाला तो शिवसेना युबीटी वर्सेस शिवसेना असाच झाला। आयात उमेदवारांचा मुद्दा होता, विद्यमान खासदाराचा पत्ता कट करणं, या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याच्यामध्ये मुळात उमेदवार इथे मराठा असल्यामुळे किंवा बंजारा उमेदवारच नसल्यामुळे नेमकी बंजारा मतं ही कुठे आहेत याचा नेमका अंदाज बांधणं तसं कठीण होतं। पण सरतेशेवटी महाविकास आघाडीचे उमेदवार इथनं जिंकलेले आहेत, संजय देशमुख यवतमाळ वाशिम या पट्ट्यामधनं, आणि बंजारा मतं ही तिथे झुकलेली आहेत असं म्हटलं जातं। पण त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची परिस्थिती ही वेगळी आहे। इकडनंच येणारे महंत सुनील महाराज हे खरं तर त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत होते, ज्याची साथ ही चांगली शिवसेना युबीटीला लाभलेली आहे। परिणामी इथले खासदार सुद्धा निवडून आलेले आहेतच, पण आता ते महाराज त्यांच्यासोबत नाही राहिलेले आहेत। शिवसेना युबीटी या पक्षातनं त्यांनी राजीनामा दिलेला आहे। दुसरीकडे महायुती जर आपण पाहिली तर इथल्या या पट्ट्यातली यवतमाळ वाशिम या पट्ट्यातली कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी लक्षात घेता किमान बंजारा मतं जी आहेत त्याच्यावर जास्त फोकस आपल्याला महायुती पाहायला मिळते आणि म्हणूनच इथनं आमदार सुद्धा करण्यात आलेले आहेत। विधान परिषदेवर नुकतीच त्यांची नियुक्ती सुद्धा झालेली आहे। मोदींचा दौरा सुद्धा या पट्ट्यामध्ये होऊन गेलेला आहे। इथल्या एका म्युझियमचं सुद्धा उद्घाटन हे त्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता बंजारा मतं ही नेमकी कुठल्या दिशेने जात आहेत, त्यांचा तो मतप्रवाह नेमका कुठल्या बाजूने आहे आणि तसंच मला असं वाटतं की सुनील महाराज यांनी ठाकरेंच्या पक्षातनं राजीनामा देणं का पसंत केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच्यासाठीच आपल्यासोबत महंत सुनील महाराज जोडले गेलेले आहेत। सर, स्वागत आहे तुमचं मुंबई तकवर। आणि मी खरं तर खूप मुद्दे याच्यामध्ये मांडलेले आहेत, त्याच अनुषंगाने माझे प्रश्न असतील। पण सगळ्यात पहिले की ज्यावेळेला शिवसेनेमध्ये खरं तर बंड झालं त्यावेळेला इथनं शिवसेनेचे आमदार जे खरं तर आहेत दिग्रस्ते संजय राठोड यांनी शिंदेच्या शिवसेनेसोबत जाणं पसंत केलं आणि त्याच्यानंतरच 2022च्या दसऱ्याच्या वेळेला तुमचा प्रवेश झालेला होता शिवसेना युबीटीमध्ये। 2च वर्षात असं काय झालं की तुम्ही त्यांची साथ सोडलीत? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये जेव्हा जून 2022 मध्ये जेव्हा बंड झालं, माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा बंड झालं आणि 13 खासदार आणि 12 आमदार हे ज्यांनी स्वतंत्र शिवसेना स्थापन केली। शिवसेनेचा हा मुद्दा मग नंतर कोर्टात गेला, आयोगात गेला, तो विषय वेगळा। पण ते स्थापन झाल्यानंतर आमच्या समाजाचे नेते माननीय संजय राठोड साहेब सुद्धा एकनाथजी शिंदे साहेबांकडे गेले। मागचा जर आपण प्रसंगाचा विचार केला तर बंजारा समाजाच्या सर्व महंतांनी व बंजारा समाजांनी संजय राठोड साहेबांसोबत खंबीरपणे उभं राहून, संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते आहे आणि नेत्यांची चूक झालेली नसताना त्यांना क्षमा करणं आणि त्यांना वाचवणं हा कर्तव्य समजून आम्ही सगळे मिळून त्यांना मदत केली। परंतु त्यानंतर जेव्हा ते मंत्री झाल्या त्यानंतर मंत्री होण्यापूर्वी आम्ही त्यांना सांगितलं होतं की आपण योग्य निर्णय घ्या, आपण उद्धव साहेबांशी प्रामाणिक राहा, असं मेसेज दिल्यानंतरही माननीय संजय राठोड साहेब उद्धव साहेबांना सोडून एकनाथजी शिंदे साहेब यांच्या गटात प्रवेश केला। त्यामुळे आमचे बाकीचे महंत सुद्धा नाराज झाले, परंतु त्यामधून मी
सत्तेसाठी नाही तर सत्याची बाजू घेण्याकरिता मी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत 30 सप्टेंबर 2022ला म्हणजे नवरात्रीच्या पंचमीला दसऱ्याच्या 2 दिवस पूर्वी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जेव्हा कठीण प्रसंग होता त्या कठीण प्रसंगामध्ये प्रवेश करण्यासाठी एक सेवालाल महाराजांचा वंशज आणि सत्यासाठी मी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि तिथून 2 वर्ष झाले मी आजपर्यंत 8 दिवसापूर्वीपर्यंत माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत काम करत होतो, पक्षवाढीसाठी काम करत होतो. समाजामध्ये सुद्धा शिवसेना मी प्रचार केला आणि समाजामध्ये सुद्धा शिवसेनेची बांधणी केली. पण एवढं असल्यानंतरही 2 वर्षामध्ये मी 10 महिन्यात याच पवित्र भूमीमध्ये याच व्यासपीठावर माननीय उद्धव ठाकरे साहेब याच पवित्र भूमीमध्ये या मंदिरात उद्धव ठाकरे साहेब दर्शनाला आले. दर्शन करून इथे आम्हाला शब्द देऊन गेले की बंजारा समाजाला मी योग्य येणाऱ्या विधानसभेमध्ये न्याय देणार असं शब्द या पवित्र भूमीमध्ये मंदिरात दिल्यानंतर आम्हाला एक समाजामध्ये एक उत्साह निर्माण झाला. आम्हाला अपेक्षा होती की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बंजारा समाजाला आवता होऊ घातलेल्या विधानसभेमध्ये न्याय देतील. परंतु तिथे आमचा भ्रमनिराश झाला. 10 महिन्यात 10 मिनिटाची सुद्धा मला भेट दिली नाही. आता निवडणुका सुरू झालेल्या आहे, 5 तारखेपासून प्रचार सुरू झालेला आहे. निवडणुकीचा जर आपण विचार केला तर माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आमची मागणी अशी होती महाविकास आघाडीतर्फे विदर्भात 3 जागा द्यायला पाहिजे, मराठवाड्यामध्ये 3 जागा द्यायला पाहिजे. कारण बंजारा समाज हे मराठवाडा आणि विदर्भात 10 ते 11 जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात बंजारा समाज आहे. यवतमाळ वाशिमचा जर आपण विचार केला तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये 2,65,000 बंजारा आहे. आपण जिथे आता ही मुलाखत सुरू आहे या कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये विचार जर केला तर 78,000 बंजारा समाजाचं इथे मतदान आहे. इथे सुद्धा आम्हाला डावलण्यात आलं. इथे सुद्धा बंजारा समाजाला तिकीट देण्यात आली नाही. जे बंजारा बेल्ट आहे जसे 10 जिल्हे आहे यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव आणि लातूर, संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जिथे बंजारा समाज निवडून येऊ शकते तिथं आम्हाला तुम्ही तिकीट द्या आणि बंजारा समाजाला योग्य न्याय द्या. कारण राज्यामध्ये 94 ते 95 लाख बंजारा समाजाचे मतदान असताना संख्येनुसार आम्हाला प्रतिनिधित्व द्यावं ही आमची मागणी होती. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी म्हणजे शिवसेनेनी, त्यानंतर काँग्रेसनी, त्यानंतर राष्ट्रवादीनी आमचा भ्रमनिराश केलेला आहे. ते भ्रमनिराश तर यांनी केलंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी जे प्रदीप नाईक साहेबाला किनवटला तिकीट दिली ते ऑलरेडी 3 टर्म आमदार होते म्हणजे प्रस्थापितांनाच तिकीट दिली. अजितदादा साहेबांनी जे तिकीट दिली ते इंद्रनील नाईक साहेबांना दिली. त्यांनी सुद्धा नाईक घराण्याचे वंशज म्हणजे वसंतराव नाईकांचे नातू सुधाकरराव नाईक साहेबांचे पुतणे म्हणजे प्रस्थापितांनाच तिकीट दिली. एकनाथ शिंदे साहेबांनी माननीय संजय राठोड साहेबांना तिकीट दिली म्हणजे प्रस्थापितांनाच तिकीट दिली. त्यानंतर काँग्रेसनी एकही तिकीट दिलेली नाही, शिवसेनेनी एकही तिकीट दिलेली नाही आणि भारतीय जनता पार्टीने डॉक्टर तुषार राठोड यांना मुखेडमधून उमेदवारी दिली. आणि बंजारा समाजामध्ये 3 घराणं जे महत्वाचे आहे, एक नाईक घराणं, दुसरं आमच्या पोहरा देवीचं महाराज घराणं. महाराज घराणं म्हणजे शिवालाल महाराजांचे सर्व वंशज आणि महंत. त्या महंतामधून आमचे जे प्रमुख महंत आहे बाबूसिंगजी महाराज यांना आत्ताच 15 दिवसापूर्वी राज्यपाल नियुक्त 12 खासदारामधून जे 7 सदस्यांची नियुक्ती झाली त्यामध्ये बाबूसिंग महाराजांना त्यांनी सदस्य केलं. म्हणजे बाबूसिंग महाराजांना सदस्य केलं नाही, संत शिवालाल महाराजांची जी गादी आहे जसं राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचं एक वेगळा आदर आहे, त्यानंतर कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांच्या गादीचं एक वेगळा आदर आहे, तसंच बंजारा समाजामध्ये संत शिवालाल महाराज, संत जेतालाल महाराज, संत बाबळलाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या गादीला एक वेगळा आदर आहे. आणि 12 कोटी बंजारा समाज देशामध्ये जे आहे ते या गादीला मानतात आणि भारतीय जनता पार्टीने त्या गादीला मान दिला. म्हणून MLC पद हे बाबूसिंग महाराजांना दिल्यामुळे गादीचा सन्मान म्हणून आज बंजारा समाजांचं कल हे महायुतीकडे जास्त प्रमाणात झुकण्याचा
च एक कल आहे आणि झुकण्याची शक्यता आहे. पण म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी इथलं गणित मांडलेलं आहे, मला त्याच्याकडे यायचंच आहे. पण तुम्हाला असं वाटतं मग आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये इथे महायुतीला जास्त स्कोप आहे, कारण की इथली बंजारा मतं ही जास्त निर्णायक ठरतात. तर विधानसभा निहाय सुद्धा तुम्ही सांगू शकता, किंवा इथे तुम्हाला कोणी अप्रोच केलेला आहे का महायुतीकडनं, की तुम्ही आता एनिवेज तुम्ही महाविकास आघाडीची साथ सोडलेली आहे, तर तुम्ही आमचा प्रचार करा, किंवा बंजारा समाजामध्ये जाऊन हा अमुक अमुक एक मेसेज द्या, असं काही तुम्हाला महायुतीकडनं अप्रोच करण्यात आलेलं आहे? निश्चितच मी आजही आत्ताही मी कोणत्याच पक्षात गेलेलो नाही, परंतु मी म्हणजे बीजेपी कडूनही ऑफर आहे आणि त्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः फोन करून मला निमंत्रण दिलं. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा फोन करून निमंत्रण दिलेलं आहे. परंतु मी त्यांना एकच विनंती केली की आम्ही सगळे महंत एका जागी बसू, आमच्या समाजाचे सगळे नायक कारभारी त्याच्यानंतर ज्येष्ठ वडीलधारी मंडळी एका जागी बसू आणि बसून त्यांचा जो निर्णय होईल तेच निर्णय आम्ही घेऊ. परंतु अद्याप तरी कोणत्या पक्षात जाण्याचा विचार नाही. परंतु इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की पॉलिटिकल पॉवर इज मास्टर की विच कॅन ओपन एनी लॉक. म्हणून राजकीय पोहरादेवीला असतानाही समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता, समाजाचे विकासाचे प्रश्न सोडवण्याकरिता सत्ता असणे ही गरजेचं असल्यामुळे आम्ही सत्तेत सहभागिता आमचे बाबूसिंग महाराज झालेलेच आहे. उद्याला बीजेपी त्यांना मंत्रिपद सुद्धा देणार आहे, यामध्ये शंका नाही. आणि त्याकरिता समाजाला पुढे आणण्याकरिता आम्ही सगळे बसून, जर समाजाने ठरवलं महायुती किंवा म्हणजे शिंदे साहेब म्हणा किंवा आदरणीय फडणवीस साहेब यांना आपण पाठिंबा देऊ, तर तसा विचार आम्ही करू शकतो. पण आज तरी तसा विचार झालेला नाही. तुम्ही दिग्रस आणि आता आपण जिकडे आहोत तो कारंजा, या दोन्ही मतदारसंघांसाठी इच्छुक होतात, तर तुम्ही स्वतःहून उद्धव ठाकरेंना याबद्दल काही सांगितलेलं होतं का? मला आठवतं ज्या वेळेला तुमचा प्रवेश झाला शिवसेना युबीटी मध्ये, त्यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं होतं की तुमचं भविष्य घडवण्याची जबाबदारी ही त्यांची आहे. तर आधी असं कुठलं तुम्हाला आश्वासन मिळालेलं होतं का, आणि त्या आशेवर तुम्ही होतात का? आणि जरी असं आश्वासन मिळालं नसेल तरी तुम्ही अप्रोच केल्यानंतर याबद्दल उद्धव ठाकरे तुम्हाला काय म्हणाले होते? निश्चितच मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी, आपण बघितलं असेल चॅनलवरून सर्वांनी, की त्यांनी हे सांगितलं होतं की महंतांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी माझी आणि मी ते करणार, असं त्यांनी शब्द दिलं होतं. मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना तेव्हा पण विनंती केली होती. त्याच्यानंतर मी सांगितलं होतं की मी दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये आणि कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढण्याकरिता इच्छुक आहे. तुम्ही जर आदेश देत असाल, तुम्ही जर संधी देत असाल तर मी निवडून, मेरिट बेसचा सुद्धा मी कॅन्डिडेट आहे. त्याच्यामुळं आणि संत सेवालाल महाराजांचा वंशज असल्यामुळे मला परिचय देण्याची गरज नाही. सर्व समाजामध्ये माझे संपर्क आहे. मी साहेबांना सांगितलं, परंतु लोकसभेपूर्वीपर्यंत विचाराधीन होते. लोकसभा झाल्यानंतर राजकारणामध्ये फेरफार होत असतात, तसं फेरफार झालं. मी मुंबईला आल्यानंतर माननीय विनायक राऊत साहेबांना भेटलो, त्यानंतर माननीय अरविंद सावंत साहेबांना भेटलो, सुषमाताई अंधारेंना भेटलो आणि यांना भेटल्यानंतर मी संजय राऊत साहेबांची सुद्धा वेळ मागितली होती, मला वेळ मिळाली नाही. उद्धव साहेबांना मी ज्या मुद्द्यावर राजीनामा दिला, मी 10 महिन्यापासून आपल्याला मी माझ्या मोबाईलमध्ये दाखवू शकतो की 10 महिन्यापासून मी वेळ मागत होतो. शेवटी एकदा मी उद्धव साहेबांना एक कडक मेसेज दिला आणि त्यानंतरही मला वेळ मिळालेली नाही. तर त्याकरिता मी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर आता आज उद्धव साहेबांनी सांगितल्यानंतर माझं हे म्हणणंच नव्हतं. माझं पत्र जर आपण बघितलं असेल तर मला तिकीट द्यावे किंवा उमेदवारी मला मिळावी हा माझा उद्देशच नाही. परंतु बंजारा समाजामध्ये शिवसेनेचा प्रचार व्हावा यासाठी तुम्ही संपर्कात राहा. आणि जे 13 खासदार आणि 40 आमदार जे सोडून गेले, हे एकाच पॉइंटवर गेले की उद्धव साहेब हे कोणाशीही संपर्क ठेवत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मला वाटलं की जर आपण या पक्षात जर अजून काम केलं तर इथे समाजाचं नुकसान आहे. समाजाच्या हिताकरिता मी या पक्षाचा राजीनामा दिला. आणि त्यानंतर मी एक मुद्दा अजून विनायक राऊत साहेबांना सांगितला होता की मला द्यावा हा माझा मुद्दा नाही, किमान आमच्या बंजारा समाजाला
विदर्भात एक आणि मराठवाड्यात तर एक एक जागा द्या. कंधारमध्ये मी डॉक्टर संजय पवार साहेबांचं नाव सुचवलं होतं. इथे कारंजामध्ये आमचे इथून 2 किलोमीटरवर आहे एक स्वर्गीय गजाधर राठोड साहेब, जे 15 वर्ष म्हणजे 3 टर्म आमदार होते. त्यांचे चिरंजीव आमच्याच कुटुंबातले अनिल राठोड साहेबांचा मी नाव सुचवलं. दोन्ही कॅन्डिडेट मेरिट बेस्टचे होते. त्यांचाही विचार झाला नाही. मग समाजाचा जर विचारच होत नसेल आणि जिथं समाज हिताचे विषय येत नसेल तर त्याकरिता मी माननीय उद्धव साहेबांच्या पक्षाचा राजीनामा दिला आणि ज्या पक्षामध्ये समाजाला न्याय मिळेल, समाजाचे विषय मार्गी लागतील, समाजाला मुख्य प्रवाहात आणतील, त्या पक्षासाठी आपण काम करू. कारण शेवटी आम्ही महाराज आहे, आम्ही काही नेता नाही. समाजाच्या हितासाठीच आम्ही राजकारणात गेलो होतो आणि त्याकरिताच आम्ही समाजासाठीच काम करतो. तुम्ही दाखवू शकता तो कुठला मेसेज होता जो उद्धव ठाकरेंना तुम्ही केला होता, किंवा त्याच्यामध्ये ते काय म्हणाले होते, तुम्ही काय त्यांना पाठवलं होतं? रिप्लाय दिलेले नाही त्यांनी. हे तुम्ही कधीपासून त्यांना मेसेज करत होतात? तुम्ही वर सर्च पण करू शकता इथनं, जर तुम्ही त्यांचा नंबर सेव्ह ठेवला असेल तर. सॉरी, नाही, हरकत नाही. हे बघा, उद्धव बाळासाहेब ठाकरे. हा, मी वाचून दाखवू, हरकत नसेल तर. मी तर महंतांनी हा 9 ऑक्टोबरला मेसेज जो आहे तो पाठवलेला आहे. मी हवं तर असं पण दाखवते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की, साहेब जय महाराष्ट्र, आय एम हिअर टू मीट यू ऑन व्हेरियस टाइम्स बट कुड नॉट नीड टू टॉक टू यू ऑन सम इम्पॉर्टंट टॉपिक. म्हणजे मी इथे आलेलो आहे, मी बऱ्याचदा तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न केला पण पॉसिबल झालेलं नाहीये ते भेटणं. पण मला तुमच्याशी एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे असं त्याच्यात लिहिलेलं आहे. बट आय एम फिलिंग इग्नोर्ड बाय पार्टी. मला पक्षाकडनंच कुठेतरी दुर्लक्ष केलं जात आहे माझ्यावर, अशी भावना वाटतेय. आय डोंट नो द रिझन, इट हर्ट्स मी. पण मला याचं कारण माहिती नाही, पण मला याचा त्रास जरूर होतोय. प्लीज गिव्ह मी युअर व्हॅल्युएबल टाइम. आय एंटर्ड इन टू युअर फोल्ड विदाउट कंडिशन. मी तुमच्याकडे कुठल्याही अटी शर्ती विना तुमच्यासोबत आलेलो आहे, तर मला तुमचा वेळ मिळाला तर बरं होईल. सो प्लीज डोंट इग्नोर मी. वेटिंग पॉझिटिव्ह रिप्लाय ॲज अर्ली ॲज पॉसिबल. त्यामुळे माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचा लवकरात लवकर काहीतरी तुमच्याकडनं प्रतिसाद येईल अशी मी आशा बाळगतोय. युअर सिन्सिअरली महंत सुनील महाराज, पोहरादेवी गड. असा त्यांनी मेसेज जो आहे तो 9 ऑक्टोबरला दुपारी 3:30च्या सुमारास पाठवलेला आहे, असं ते सांगत आहेत. तर ह्याच्यावर आणि असे वरती सुद्धा काही मेसेजेस आहेत. त्यांनी 15 जुलैला मेसेज केलेला आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा ते म्हणतात की, साहेब जय महाराष्ट्र, आय एम हिअर टू मीट यू ऑन व्हेरियस टाइम्स बट कुड नॉट. हा सेम मेसेज तेव्हा सुद्धा पाठवण्यात आलेला आहे. खाली सुद्धा याच आशयाचे मेसेज जे आहेत ते पाठवण्यात आलेले आहेत. सो हे वरती सुद्धा तुम्ही काही मेसेज पाठवलेले आहेत त्यांना, पण वरचे काही मेसेज हे नॉट सेंट आहेत, काही मेसेज हे पाठवण्यात आलेले आहेत. 3 नोव्हेंबर 2023ला सुद्धा एक मेसेज आहे ज्याला सुद्धा कुठला रिप्लाय नाहीये. त्याच्यानंतर 4 जुलैला सुद्धा एक मेसेज आहे जो नॉट सेंट म्हणून दाखवण्यात आलेला आहे. 15 जुलैला एक मेसेज आहे ज्यालाही कुठला रिप्लाय नाहीये. आणि हा 9 ऑक्टोबरचा मेसेज आहे, त्याला सुद्धा नॉट सेंट म्हणूनच खाली पाहायला मिळतंय. पण तुमच्याकडनं प्रयत्न झालेला आहे आणि तिकडनं कुठला प्रतिसाद आला नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण एक याच्यामध्ये असं सुद्धा, म्हणजे खास करून दिग्रसचा पट्टा बघायचा झाला, कारण संजय राठोड यांच्या विरोधात तुम्हाला उमेदवारी मिळेल असं प्रामुख्याने म्हटलं जात होतं. तर संजय राठोड यांच्या विरोधातच लढावं असं तुम्हाला मुळात का वाटत होतं? त्याबद्दल तुमचे, कारण की प्रत्येक वेळेला उमेदवारी देताना काही चाचपण्या केल्या जातात पक्षप्रमुखांकडनं किंवा त्यांच्या टीमकडनं, तर तशी तरी किमान काही हालचाल करण्यात आलेली होती का, की विचारच झाला नाही उमेदवारीसाठी? संजय राठोड म्हणजे डिग्रस विधानसभा मतदारसंघ आणि आपण आहे ते कारंजा विधानसभा मतदार, या दोन्ही मतदारसंघामधून मी उमेदवारी मागितली होती. आणि नेहमी आपण जेव्हा तिकीट वाटप करतो तेव्हा सर्वात पहिले एकच मुद्दा येतो पार्टीकडून, सर्व्हे रिपोर्ट, त्यानंतर मेरिट बेस. पण आपण जर बघितलं तर मी प्रामाणिकपणे सांगतो, या पवित्र भूमीवरून सांगतो, सर्व्हे रिपोर्ट हा सगळा मॅनेज आहे. या सर्व्हे रिपोर्टमध्ये काय काय गोंधळ झाला, कसं कसं मॅनेज केलं आणि कोणाला कापायचं तर सांगायचं की सर्व्हे रिपोर्टमध्ये तुमचं नावच नाही. सगळ्याच पक्षांनी हे केलेलं आहे. त्यानंतर मेरिट बेस किंवा इलेक्टिव्ह मेरिट्सचा जर आपण विचार केला तर मी महाराष्ट्रामध्ये मी पहिला उमेदवार असा होतो की महाराष्ट्रामध्ये सगळे उमेदवार हे विजयाची जागा किंवा ज्या मतदारसंघामध्ये निवडून येऊ शकतो अशा मतदारसंघामध्ये तिकीट मागतात.
मी कारंजामध्ये माझं तुम्ही पत्र जर बघितलं असेल तर मी पहिले म्हटलं डिग्रस विधानसभा मतदारसंघ किंवा कारंजा विधानसभा मतदारसंघातून मला तिकीट द्या. प्रायोरिटी मी डिग्रसला दिली आणि मी हा मुद्दा सुद्धा माझ्या पत्रकार परिषदेमध्ये प्लीड केला, ब्रीफिंग केला की डिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये तेथील विरोधी कॅन्डिडेट म्हणजे संजय राठोड साहेब सक्षम कॅन्डिडेट आहे, वेटेबल कॅन्डिडेट आहे, मिनिस्टर आहे, समाजाचं पाठबळ आहे. अशा सक्षम उमेदवाराच्या विरोधात मी उमेदवारी मागत आहे. म्हणजे आत्ताही सांगतो तुम्हाला, तिथली सीट अजूनही महाविकास आघाडीची निवडून येण्याची शक्यता नाही. ही मी मागेही सांगितलं आणि आत्ताही सांगत आहे. तेव्हा मी हे म्हटलं की पडणारी सीट आम्हाला द्या. लोक निवडून येणारी सीट मागते. मी म्हटलं पडलेली सीट, पडणारी सीट आम्हाला द्या. ज्या विहिरीमध्ये पाणीच नाही तिथून आम्ही पाणी काढून दाखवतो. कोरड्या विहिरीत आम्ही उडी मारायला तयार आहे. म्हणून डिग्रस विधानसभा मला द्या, हा एक विषय. आणि बंजारा समाजामध्ये माननीय संजय राठोड साहेबांनी, जसं तुम्ही एक चॅनल मधून किंवा बाकीचं असं एक वातावरण तयार झालं होतं की बंजारा समाजामध्ये खरे बंजारा समाजाचे नेते संजय राठोड आहेत, परंतु तसं नाही. त्यांच्या मागे सर्व महंत होते म्हणून ते नेते होते. तुम्ही जर बघितलं असाल तर जे महाराष्ट्र शासनाने सीबीडी बेलापूरला जी जागा दिलेली होती, म्हणजे 5,600 स्क्वेअर मीटर जागा जी दिली होती, ती जागा यांच्या चॅरिटेबल ट्रस्टनी ते पूर्ण गिळंकृत केली. ते अखिल भारतीय बंजारा सेवा संघाला जागा दिली होती. त्या जागेचं आजचं आपण व्हॅल्युएशन जर काढलं तर 720 कोटी रुपये आहे. म्हणजे 720 कोटीचा भूखंड घोटाळा यांनी केलेला आहे. त्यानंतर ज्या पवित्र भूमीमधून आपण ही जे मुलाखत घेत आहे, या पवित्र भूमीमध्ये 730 करोड रुपये मंजूर झालेले आहे. आपण इथे बघा, या पवित्र भूमीवर जिथे मी बसलेलो आहे, आपण बसलेला आहे, हा मंदिर महंत सुनील महाराज यांचा आहे. हा माझा मंदिर नाही, हा भाविक भक्तांचा मंदिर आहे. आणि जगद्गुरु संत बाबनलाल महाराज जगदंबा मातेचं मंदिर आहे, माझं मंदिर नाही. मी या मंदिराचा सेवक आहे, पुजारी आहे, महंत आहे. सेवा करणं माझं काम आहे. परंतु सुनील महाराजाचं मंदिर उद्धव ठाकरे साहेबांचं म्हणजे शिवसेनेचं मंदिर म्हणून इथं महाराष्ट्र शासनाने बघा, आपण इथे 730 कोटी रुपयातून एकही रुपया दिलेला नाही. म्हणून हा विकासापासून पर्यटन विकास म्हणा, तीर्थक्षेत्र विकासामधून हा वंचित राहिलेला आहे. म्हणजे या पवित्र भूमीमध्ये सुद्धा संजय राठोड साहेबांनी राजकारण केलेलं आहे. म्हणून जेव्हा जेव्हा अन्याय अनिती वाढते तर भगवान परशुरामांनी सुद्धा शस्त्र उचललं होतं आणि यांना संपवण्यासाठी शस्त्र उचललं होतं. माझा मुद्दा हाच होता की याला संपवण्यासाठी मला तिकीट द्या, पण मला न्याय मिळालेला नाही. माझी इच्छा हेच होती की डिग्रसमध्ये एक महंतांच्याच हस्ते त्यांना संपावं. जसं महंतांनी त्यांना जीवदान दिलं तर महंतच त्यांना संपवेल, हा उद्देश ठेवून माझा इंटरेस्ट डिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये होतं. परंतु डिग्रसला मला तिकीट दिलेली नाही. त्यामुळं माझी जी एक इच्छा होती त्यांना पाळण्याची, ती अपूर्ण राहिलेली आहे. आणि याला जबाबदार माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. मला याच्यामध्ये आता तुम्ही एक उल्लेख केलात उत्तरामध्ये, तो म्हणजे की संजय राठोड हे अजूनही तितके ताकदीचे कॅन्डिडेट आहेत तिकडे, असं तुमचं मत आहे. पण म्हणजे असं समजायचं का की जी कॉन्ट्रोव्हर्सी ते वनमंत्री झालेली होती महाविकास आघाडी सरकारमध्ये, ज्याच्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, पूजा चव्हाण प्रकरण हे बऱ्यापैकी गाजलं, ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला भोवल्या, पण आता त्या लोकांच्या लक्षात नाहीयेत. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ते प्रकरण येणाऱ्या निवडणुकांमध्ये राठोड यांना फटका देणारं नसेल? निश्चितच त्यांना या निवडणुकीमध्ये फटकं देणारा असेल. पण शेवटी सगळ्याच समाजामध्ये आता जातीचं राजकारण आलेलं आहे. माननीय डिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये 94,000 बंजारा आहे. तर शेवटी समाजही एक विचार करते की बंजारा समाजाचा आपला उमेदवार आहे, एकच महाराष्ट्रामध्ये उमेदवार आहे, कॅबिनेट मिनिस्टर आहे, आणि या कॅबिनेट मिनिस्टर असल्यामुळे यांना आपण निवडून आणू म्हणून समाज आज त्यांच्यासोबत आहे. शिवसेनेचे मतं, बीजेपीचे मतं त्यांच्यासोबत आहे. आणि शेवटी निवडणुका आता मेरिट बेसच्या राहिलेल्याच नाहीत, इलेक्टिव्ह मेरिटचा काळ गेलेला आहे. हा काळ मी स्पष्टपणे सांगतो, हा काळ आहे बार्गेनिंगचा. आणि बार्गेनिंगमध्ये फक्त पैसा चालतो. आणि त्यांच्याकडे 5,000 कोटी रुपये आहे, 200-300 कोटी वाटण्यात त्याला काही मोठी गोष्ट नाही. ते पैसे वाटून निवडून येऊ शकतो. अशी आजची परिस्थिती आहे.
दुसरी गोष्ट ती म्हणजे जो मी सुरुवातीला एक उल्लेख केला, हा अगदी शेवटाला मी येते, पण जो सुरुवातीला उल्लेख केलेला होता की इकडच्या पट्ट्यामध्ये कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांची नाराजी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आम्ही स्वतः आता कालच त्या शेतकऱ्यांशी बोलून सुद्धा आलेलो आहोत. सो ती नाराजी कुठेतरी भोवेल म्हणून आता बंजारा समाजावर जास्त लक्ष हे महायुतीकडनं केंद्रित केलं जातं असं तुम्हाला वाटतं का? मोदींचे इथे दौरे होत आहेत, इथनं उमेदवार म्हणजे आमदार केले जात आहेत, तर हे लक्ष महायुतीचं आधीपासून होतं की या सगळ्या गोष्टींचा फटका बसतोय हे लक्षात आल्यानंतर आता बंजारा समाजाकडे जास्त लक्ष आहे? निश्चितच मॅडम, आपण लोकसभेचा जर विचार केला तर लोकसभेमध्ये जे आपण सांगतात त्याचप्रमाणे इथे फटका बसलेला आहे. जिथे आयडिओलॉजी असायला पाहिजे, बीजेपी ही एक आयडिओलॉजी, एक विचारधारा घेऊन चालणारी पार्टी आहे, एक चाकोरीची पार्टी आहे. बीजेपीला सगळं म्हणजे 2029 पर्यंतचा त्यांचा नियोजन आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं असाल की गुजरातमध्ये माननीय प्रधानमंत्रीजी नरेंद्रजी मोदी साहेबांनी एक स्टेटमेंट दिली होती की अजितदादांनी 70 कोटीचा भ्रष्टाचार केला आणि 8 दिवसानंतर त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्री करता. ही कुठेतरी जनताला न पटणारा विषय आहे. आणि दुसरा मुद्दा आपण जे सांगितला की सोयाबीन आणि कापूस हा विषय जो आहे हा फक्त विदर्भाचाच विषय नाही, हा राज्याचा विषय आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्याचा विषय आहे. विदर्भामध्ये कापूस आणि सोयाबीनचा पेरा जास्त प्रमाणात आहे, मराठवाड्यात पेरा जास्त प्रमाणात आहे. आपण बीजेपीचा किंवा महायुतीचा जर अजेंडा बघितला असेल तर या अजेंडामध्ये पहिला हा मुद्दा आपण विचारात घेऊ, कास्तकार हा कोणत्या जातीचा नाही, सर्व जाती धर्मामध्ये कास्तकार आहे. मग तो SC असो, ST असो, OBC असो, ओपन मध्ये सगळ्या जाती जमातीमध्ये उच्चवर्णीय जर त्यांच्या इकडेच जमीन आहे, त्यांचाही जर आपण विचार केला तर सगळ्या समाजामध्ये जाती धर्मामध्ये कास्तकार आहे. आणि कास्तकारांसाठीच बीजेपीची जे धोरण होतं ते उदासीनतेचं धोरण होतं. त्यांच्या अजेंडामध्ये कास्तकारांसाठी काहीच नसल्यामुळे लोकसभामध्ये जो फटका बसला बीजेपीला, तोच फटका आताही बसू शकतो. आणि तो फटका काढण्याकरिता मला असं वाटते, मी मागे टीव्हीमध्ये किंवा एखाद्या सर्वे रिपोर्टमध्ये किंवा इंडिया टुडेमध्ये एक वाचलं होतं की बीजेपीला मला वाटते 5 की 7% मतदान राज्यामध्ये कमी आहे. आणि हा मतदान जर आपल्याला वाढवायचं असेल तर बंजारा समाजावर विशेष करून लक्ष द्यावं. आणि तेच बीजेपी आज करत आहे. आणि समाज सुद्धा त्यांच्याकडे झुकतं माप देण्याच्या मानसिकतेत आहे. म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये 20 तारखेला कदाचित बंजारा समाज जर महायुतीकडे जर झुकला तर नवल वाटण्याचं कारण नाही असं मला वाटतं. धन्यवाद आमच्याशी तुम्ही बोललात त्याबद्दल. आणि इथल्या अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या खरं तर समोर आलेल्या नव्हत्या, ज्या आता तुमच्या मार्फत समोर आलेल्या आहेत. पण मला असं वाटतं की त्यामुळेच इंटरेस्टिंग ठरणार आहे की या येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये बंजारा मतं ही कुठे झुकतील. महंतांचा अंदाज आहे की ती महायुतीकडे आता पुन्हा एकदा शिफ्ट होतील असं त्यांचा एक अंदाज आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खास करून तुम्ही या पट्ट्यातले असाल तर तुमची मतं कॉमेंट बॉक्सद्वारे जरूर मांडा. आणि असेच मुंबई तकवर विधानसभा निवडणुकांचे ग्राउंड रिपोर्ट्स पाहायला विसरू नका. कॅमेरामन राकेश साळसकरसह मी अनुजा, मुंबई तक, वाशिम, पोहरादेवी.